पहिल्यांदा ज्यावेळेस आपण जमलेलो होतो एकत्र की ख्रिस्तासाठी जगणं म्हणजे नेमकं काय आहे, ख्रिस्तासाठी आणि मंडळीसाठी आपण म्हणतो नाही का. आणि ख्रिस्तासाठी जर असेल तीन गोष्टींवर प्रामुख्यानं मी भर देण्याचा प्रयत्न केला. एक म्हणजे ख्रिस्ताबरोबर असलेले आमचे वैयक्तिक संबंध, वैयक्तिक तारण. दुसरी गोष्ट की आमच्या प्रत्येक निर्णयाचा प्रभू हा ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त असेल त्यावेळेस आम्ही त्याच्यासाठी जगू शकू, आमचं मोटिवेशन तो असेल. आणि तिसरी गोष्ट की सेवा म्हणजे काय आम्ही समजून घेण्याची गरज आहे. ते फक्त ग्लॅमर नाही, काय वेळेस चांगले प्रसंग असतील, काय वेळेस संकटाचा पण काळ असेल. पवित्र शास्त्र पावलाचं जीवन बघितलं तर संकटाचा काळच अधिक दिसतो. आणि त्यामुळं त्याच्यासाठी काही सहन करण्यासाठी तयारी ठेवणं, त्याचा वधस्तंभ उचलण्यासाठी तयारी ठेवणं, त्यावेळेस आपण मंडळीसाठी काम करू शकतो. त्यावेळेस आमचं जीवन खऱ्या अर्थानं आम्ही मंडळीसाठी देऊ शकतो. ज्यावेळेस आम्ही आजच्या विषयाकडे बघत आहोत, दुसरा भाग जो आम्ही विशेष करून सीईच्या बोधवाक्याकडे बघतो, ख्रिस्तासाठी आणि दुसरी गोष्ट मंडळीसाठी नाही का. या दोन्ही गोष्टींकडे जर बघितलं तर या दोन्ही गोष्टींमध्ये साम्य पण आपल्याला दिसून येईल आणि विरोधाभास पण दिसून येईल. आणि मग बऱ्याचशा वेळेस लोकांच्या नजरेतून बघतो, ज्यावेळेस आम्ही तरुणांशी बोलतो, काय लोकांशी बोलतो, लोकांच्या दृष्टीनं ख्रिस्त हा एक वेगळा भाग आहे आणि मंडळी एक वेगळा भाग आहे. आणि लोकांना वाटते की ख्रिस्त तर माझ्या जीवनामध्ये आहे, ख्रिस्त मला पाहिजे, ख्रिस्ताला मी काय नाकारत नाही. परंतु अनेक लोक मंडळीच्या बाबतीत मात्र निगेटिव्ह असलेले आम्हाला पाहायला मिळतात नाही का. मंडळीमध्ये यायला नको, चर्चमध्ये यायला नको, आणि मंडळीला 100 दोष लावताना हे लोक पाहायला मिळते. आणि त्यांच्या दृष्टीनं ख्रिस्त एक वेगळा आहे आणि मंडळी एक वेगळी आहे. परंतु ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताविषयी बोलतो, प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीतलावर राहिला, देहामध्ये जे काही काम करायचं होतं ते त्यानं पूर्ण केलं, स्वतःचं बलिदान केलं, तुमच्या माझ्या पापाची किंमत मोजली, मरणावर विजय मिळवला, मरणाची नांगी ठेचली आणि तो निघून गेला नाही का. परंतु या निघून जाण्यानं प्रभू येशू ख्रिस्त जे काम करण्यासाठी आलेला होता की प्रत्येकापर्यंत शुभवर्तमान, प्रत्येकाचं तारण, प्रत्येकाच्या जीवनामध्ये जी देवाविरुद्धची आडभिंत निर्माण झालेली आहे ती तोडली जाणं, हे काम त्या ठिकाणी थांबलं का? काम त्या ठिकाणी थांबलं नाही. प्रभूला जे देहामध्ये करायचं होतं ते त्यानं केलं, तो स्वर्गामध्ये निघून गेला. आणि ते जात असताना त्यानं ती जबाबदारी दुसऱ्या एका गोष्टीकडे देऊ केली आणि त्याला आम्ही म्हणतो की मंडळी, वैयक्तिकरित्या आणि मंडळी म्हणून. आणि त्यासाठी मंडळी म्हणजे काय समजून घेणं गरजेचं आहे. पण मला तुम्हाला सांगू दे की याच मंडळीला नंतर पवित्र शास्त्र काय म्हणतं, ख्रिस्ताचं शरीर म्हणतं नाही का, ख्रिस्ताचं शरीर म्हणतं. आणि म्हणून तुम्ही आणि मी ख्रिस्ताला वेगळं काढू शकत नाही आणि ख्रिस्ताच्या मंडळीला वेगळं काढू शकत नाही. कारण त्या काळामध्ये ख्रिस्त देहरूपाने यामध्ये होता, पृथ्वीतलावर होता, आणि आता तो तुम्ही आणि मी जे आहोत ते आम्ही ख्रिस्ताचा देह असलेला, आम्हाला ख्रिस्ताचं शरीर असं म्हटलेलं. आणि म्हणून ख्रिस्त पाहिजे आणि मंडळी नको असं जर म्हणत असो आम्ही तर मूर्ख आहोत. कारण ख्रिस्त मंडळी म्हणजेच ख्रिस्त आहे, आता त्याच्याद्वारेच ख्रिस्त आता त्या ठिकाणी काम करतो. आणि मग मंडळी म्हणून जर काय आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करतो, बऱ्याचशा बेसिक गोष्टी आहेत, तुम्ही शिकला असाल. थोडक्या वेळामध्ये आपण ऑलरेडी 1:45 वाजलेले आहेत, एक 15-20 मिनटामध्ये मी संपवण्याचा प्रयत्न करेन. तर त्या ठिकाणी त्याला एक्लेसिया म्हटलेलं आहे, जगातून वेगळे केले गेलेले लोक, तारण पावलेले लोक नाही का, यांची मिळून मंडळी बनते. आणि म्हणून हा विचार डोक्यातून काढून टाका की मी मंडळीमध्ये जात आहे किंवा मी चर्चला जात आहे. हे समजून घ्या की तुम्ही म्हणजेच चर्च आहे. बरोबर आहे ना, तुम्ही म्हणजे चर्च आहे. चर्च म्हणजे वेगळी कुठली गोष्ट नाही आहे. त्यामुळे चर्चला ज्यावेळेस आम्ही दोष लावतो, अप्रत्यक्षरित्या आम्ही स्वतःला दोष लावतो, कारण आम्ही चर्च आहोत. दुसरं काय चर्च? चर्च म्हणजे काय ही इमारत आहे का? नाही आहे. चर्च म्हणजे कुठली संस्था आहे का? नाही. त्यामुळे तुम्ही माणसांना दोष लावू शकता, मंडळीला नाही दोष लावत, कारण मंडळी म्हणजे तुम्हीच आहात. आणि जर तुम्ही त्यामध्ये नाही आहात, मंडळीतून बाहेर आहात, याचा अर्थ तुम्ही ख्रिस्तामध्ये नाही आहात, ख्रिस्तामधून बाहेर आहात. आणि एवढी सोपी ही गोष्ट आहे, परंतु लोक त्यामध्ये कन्फ्युजन करत असलेलं पाहायला मिळतं. ही ख्रिस्ताची मंडळी आहे. मत्तई शुभवर्तमानाचा 16वा अध्याय 18वे वचन, ज्यावेळेस पेत्राला विचारलं जातं की मला तुम्ही कोण म्हणून ओळखता, आणि त्यावेळेस पेत्र कबुली देतो नाही का की तुम्ही जिवंत देवाचे पुत्र आहात. आणि प्रभू येशू ख्रिस्त सांगतो की मी आपली मंडळी
रचेन या विश्वासावर, की तुम्ही जो विश्वास ठेवता की होय प्रभू येशू ख्रिस्त हा जिवंत देवाचा पुत्र आहे, या विश्वासावर मी आपली मंडळी रचेन. आणि म्हणून ही मंडळी कोल्हापूर चर्च काउन्सिलची नाही, ही मंडळी न्यू लाईफ फेलोशिपची नाही, ही मंडळी डायसिस काउन्सिलची नाही, ही मंडळी ख्रिस्ताची मंडळी. ॲडमिनिस्ट्रेशन करणारे लोक वेगळे वेगळे असते. कुणी इतर कुणी या मंडळीची स्थापना नाही केली, खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताने या मंडळीची स्थापना केली. आणि तुमचं आणि माझं तारण झाल्यानंतर अल्टिमेटली आम्ही ज्यावेळेस जगापासून वेगळं होतो, आम्ही या मंडळीचं भाग होतो. आणि मला तुम्हाला सांगू द्या की मंडळीविषयी आणखी एक गोष्ट, ही मंडळी प्रभू येशू ख्रिस्ताच्या दृष्टीनं खूप मौल्यवान अशी गोष्ट त्या ठिकाणी आहे. प्रेषितांची कृती याचा 20वा अध्याय आणि 28वे वचन जर बघितलं, असं म्हटलंय की देवाने जी मंडळी त्याने आपल्या स्वतःच्या रक्ताने स्वतः करता मिळवली त्याचे तुम्ही पालन करावे. ही मंडळी कुणी मिळवली? प्रभूनं. कशी मिळवली? स्वतःच्या रक्तासाठी. आणि म्हणून ख्रिस्ताचं जे बलिदान आहे ते कुठल्या राज्यासाठी नाही, हे कुठल्या देवदूतांसाठी नाही, हे मंडळीसाठी, तुमच्या आणि माझ्यासाठी. याचा अर्थ अल्टिमेटली मंडळीसाठी आहे, कारण तुम्ही आणि मी म्हणजेच आम्ही मंडळी आहोत. आणि म्हणून ख्रिस्ताला इतर कुठल्या गोष्टीसाठी रक्त नाही सांडावं लागलं. अगदी जगाची उत्पत्ती सुद्धा केली ती केवळ शब्दानं केली, नाही का? शब्द बोलला आणि ती गोष्ट झाली. एवढ्या मोठी सृष्टी निर्माण झाली, त्यासाठी सुद्धा ख्रिस्ताला फारसा त्रास नाही सहन करून घ्यावा लागला. किरकोळ एक शब्द बोलला आणि या गोष्टी झाल्या. परंतु मंडळी मात्र अशी गोष्ट आहे की ज्या मंडळीची रचना करण्यासाठी, स्थापना करण्यासाठी ख्रिस्ताला स्वतःचं रक्त, मौल्यवान रक्त त्या वधस्तंभावर द्यावं लागलं. ती मंडळी तुम्ही आणि मी आहोत. आणि म्हणून मंडळीविषयी काय बोलत असताना तिचं मोल आम्ही समजून घेण्याची गरज आहे. ख्रिस्तानं आपल्या रक्तानं स्वतः करता, तुमच्याकरता आणि माझ्याकरता नाही, जगाकरता नाही, ख्रिस्तानं असं म्हटलंय की स्वतः करता मिळवली आणि तिचं पालन फक्त करण्याची जबाबदारी ख्रिस्तानं तुमच्यावर आणि माझ्यावर दिलेली आहे. आणि म्हणून मंडळी म्हणून विचार करत असताना मंडळीतून मला काय मिळेल, मंडळी माझ्यासाठी काय करेल याचा विचार करू नका. ती ख्रिस्तानं स्वतःसाठी मिळवलेली आहे आणि आम्ही तिचा भाग आहोत, ती जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळं मी मंडळीसाठी काय करू शकतो ही अतिशय महत्त्वाची गोष्ट. इफिस्करास पत्र याचा 5वा अध्याय 25वे वचन बघितलं तर असं म्हटलं की ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतः तिच्यासाठी समर्पण केलं. ही मौल्यवान गोष्ट आहे. ख्रिस्तानं ती स्वतःसाठी मिळवलेली आहे, स्वतःची किंमत देऊन मोजवलेली आहे. आणि म्हणून आम्ही तिचं पालन करण्याची जबाबदारी आहे, ती पार पाडणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस मंडळी म्हटलं जातं याचा अर्थ ती पूर्ण झाली असं म्हटलेलं नाही आहे, नाही का? आमचं तारण ही वेगळी गोष्ट आहे, आमचं सॅंक्टिफिकेशन ही वेगळी गोष्ट आहे. शुद्धीकरण होत राहणं एका दिवसात होणारी गोष्ट नाही आहे, ती दररोज आणि दररोज होत राहते. आणि म्हणून कुठल्या मंडळीमध्ये तुम्ही जर पूर्णता शोधण्याचा प्रयत्न करत असाल, जगाच्या पाठीवर कुठेही तुम्हाला पूर्ण असलेली मंडळी भेटणार नाही. मी ही मंडळी सोडतो आणि दुसऱ्या मंडळी जातो, पूर्ण असणारी मंडळी भेटणार नाही. आणि भेटली आणि तर भेटली तर आम्ही ज्यावेळेस त्यामध्ये जाऊ त्यावेळेस ती मंडळी पुन्हा अपूर्ण होईल, नाही का? कारण आम्ही अपूर्ण आहोत, कुणीच पूर्ण नाही. नीतिमान कोणच नाही, देवाचं वचन सांग, जोपर्यंत आम्ही घेतलं जात नव्हत त्याच्यापर्यंत. त्यामुळं मंडळी म्हणजे असं कल्पना करू नका की देवानं असा पूर्ण असणाऱ्या लोकांचा, जे पवित्र नीतिमान अशा लोकांचा समूह निर्माण केला नाही. हे अपूर्णता असणारे लोक होते. देवानं त्यांना निर्माण केलं आणि आता तो त्यांना पूर्णतेकडे घेऊन जात आहे. आणि म्हणून त्या पूर्णतेमध्ये सहभागी होण्यासाठी तुमचं आणि माझं पाचारण आहे. आणि त्यामुळं मंडळीमध्ये पूर्णता शोधण्याचा कुठेही प्रयत्न करू नका. ती पूर्ण पावलेल्या लोकांचा समूह नाही, तर तो कृपेने तारण पावलेल्या लोकांचा, नाही का? कृपा आहे म्हणून आम्ही आहे त्या ठिकाणी. पूर्णतेचा निकष असता तर तुमच्या माझ्यापैकी कोणीच तिथं नसतं, मंडळीचं अस्तित्वात नसतं. फक्त देवाची कृपा आहे, कृपेच्या काळामध्ये आम्ही जगतो आणि म्हणून त्या ठिकाणी आहे. ही गोष्ट तुम्ही आणि मी समजून घेण्याची गरज आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी म्हणतो, 1 कोरिंथ 12 अध्याय 27 वचन आम्हाला सांगितलं की तुम्ही ख्रिस्ताचे शरीर आहात. त्याच मंडळीविषयी त्या ठिकाणी तो बोलतो. आणि म्हणून या शरीराचं प्रत्येक अवयव म्हणून तुम्ही आणि मी त्या ठिकाणी कार्यरत राहणं गरजेचं आहे. कारण कुठलाही अवयव शरीरामध्ये निरुद्देश, बिनकामाचा असा ठेवला नाही देवानं. प्रत्येकाला काहीतरी काम दिलेलं आहे आणि सगळे अवयव एकत्रित काम करतात, त्यावेळेस ते शरीर काम करतं. आणि जोपर्यंत पूर्णतेस जात नाही तोपर्यंत म्हटलेलं आहे, नाही का? 1 कोरिंथीचं 12वा अध्याय जर तुम्ही वाचला तर
कुठंपर्यंतची सेवा दिलेली आहे, जोपर्यंत आम्ही त्या प्रौढतेपर्यंत पूर्णतेपर्यंत जात नाही तोपर्यंत सेवा करण्याची. आणि म्हणून पूर्णता शोधण्याचा प्रयत्न करू नका. पूर्णता त्यावेळेस होईल ज्यावेळेस प्रभू आम्हाला नेण्यास घेऊन जाईल. तोपर्यंत सगळेजण त्या ठिकाणी अपूर्णच आम्ही त्या ठिकाणी लोक असणार आहोत. असं नाही की आत्ताच ज्यावेळेस आम्ही मंडळीला दोष लावतो, बऱ्याच वेळेस चर्चचं राजकारण, चर्चच्या रूढी परंपरा, भक्ती अशी घेतली जाते, पाळक असे आहेत, वडील असे आहेत, गोष्टी बोलल्या जातात नाही का. पण ही काही परिस्थिती आजची आहे का? पहिल्या मंडळीमध्ये सुद्धा आम्ही हेच पाहतो. प्रामुख्यानं करीतकरास मंडळीविषयी जर बघितलं, ती 7 पत्र प्रकटीकरणाची जर वाचली, एक मंडळी सोडली तर बहुतेक मंडळांना त्या ठिकाणी दोष लावलेला आहे नाही का. करीतकराची मंडळी बघितलं तर त्या ठिकाणी वादविवाद होता, त्या ठिकाणी न्यायालयीन भांडणं होती, त्या ठिकाणी पक्षपात होता, त्या ठिकाणी आध्यात्मिक गोंधळ होता. परंतु पाऊल कुठल्या तरी मंडळीच्या लोकांना सांगतो का की मंडळी सोडा आणि दुसऱ्या मंडळीमध्ये जावा? पाऊल त्या ठिकाणी मंडळीमध्ये सुधारणा करण्याविषयी ती पत्र लिहितो. कशा पद्धतीनं आम्ही देवाच्या इच्छेनुसार त्या मंडळीला घडवू शकू, कशा पद्धतीनं आम्ही देव जी अपेक्षा आमच्याकडून करतो त्या अपेक्षेनं पूर्णतेपर्यंत आम्ही जाऊ शकतो, याविषयी परमेश्वर त्या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन देतो. आणि म्हणून मंडळीला दोष लावणं ही एक सोपी गोष्ट आहे. सैतान आमच्या मनामध्ये तेच काम करतो. पण समजून घ्या की ज्यावेळेस आम्ही मंडळीला दोष लावतो, आम्ही स्वतःला दोष लावतो. कारण कुठलीही मंडळी पूर्ण नाही, पूर्ण करण्याचं काम परमेश्वर करणार. आणि त्यासाठी आम्ही त्याचे सेवेकरी म्हणून त्याच्या हातामध्ये पडण्याची गरज. काही कारणं या ठिकाणी आम्ही पाहणार आहोत की का आम्ही त्या ठिकाणी मंडळीसाठी झटणं, मंडळीवर प्रेम करणं गरजेचं आहे. का या लोकांनी केलं? ज्यावेळेस पाऊल म्हणतो की मी ख्रिस्तावर प्रेम करतो, अल्टिमेटली तो मंडळीच्या वाढीसाठी काम करतो. कारण ख्रिस्त आणि मंडळी याला वेगळं काढलं जाऊ शकत नाही. या पृथ्वीवर आता ख्रिस्ताचं शरीर म्हणजे मंडळी आहे, ख्रिस्ताची वधू मंडळी आहे. ख्रिस्त एक दिवस येईल आणि त्याला वर घेऊन जाईल. त्यामुळं आता ख्रिस्तासाठी काम करणं म्हणजे अल्टिमेटली मंडळीसाठी काम करणं. ह्या दोन गोष्टी वेगळ्या नाही होऊ शकत की मी ख्रिस्तासाठी काम करतो आणि मंडळीसाठी नाही करत. कारण ख्रिस्त मंडळी म्हणजेच ख्रिस्त त्या ठिकाणी असलेलं पाहायला मिळतं. पहिली गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या, इफिस्करस पत्र याचा 5वा अध्याय आणि 25वे वचन. त्या ठिकाणी असं म्हटलं की ख्रिस्तानं मंडळीवर प्रीती केली आणि तिच्यासाठी स्वतःला देऊ केलं. का आम्ही मंडळीवर प्रीती करण्याची गरज आहे? कारण अल्टिमेटली सोपं कारण आहे, प्रभू येशू ख्रिस्त स्वतः मंडळीवर प्रेम करतो. आणि एवढं प्रेम करतो की जगात इतर कुठल्याही कामासाठी त्याला जे बलिदान द्यावं लागलं नाही, ते बलिदान समर्पण प्रभू येशू ख्रिस्तानं या मंडळीसाठी केलं. तिला नववधू म्हणून सजवावी, तिला डागविरहित करावं, यासाठी प्रभू येशू ख्रिस्तानं हे केलेलं. आणि म्हणून मंडळी आणि प्रभू येशू ख्रिस्त हा वेगळा नाही. पाऊलानं हे जाणलं. दमास्कसच्या वाटेवर तो चाललेला आहे. प्रेषणांचे कृत्य याचा 9वा अध्याय नाही का. छळ करण्यासाठी चाललेला होता, अधिकारपत्र घेऊन चाललेला होता. जसं मगाही सांगितलं की मी जातो आणि जे कोणी ख्रिस्ताचं नाव घेतात त्या प्रत्येकाला पकडून जेलमध्ये टाकतो. प्रकाश पडला त्या ठिकाणी, प्रभू येशू ख्रिस्त दर्शन देतो. प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी पाऊलाशी बोलतो. पाऊलाशी बोलत असताना येशू काय म्हणाला हो? प्रभू काय म्हणाला? कुणाला माहिती आहे ते उद्गार? पाऊलाला काय विचारलं? हा, तू माझा छळ का करतोस? पाऊल असं म्हणतो, येशू असं म्हणतो का की तू माझ्या लोकांचा का छळ करतोस? येशू असं म्हणतो की तू माझ्या मंडळीचा का छळ करतोस? येशू त्या ठिकाणी म्हणत आहे की तू माझा छळ का करतोस? आता या ठिकाणी पाऊल काही येशूचा छळ करत होता का? येशूला फटके मारले त्यावेळेस पाऊल त्या ठिकाणी आहे? येशूला धरून दिलं त्यावेळेस पाऊल त्या ठिकाणी आहे? नाही. येशू मरेपर्यंत पाऊलाचा उल्लेख कुठंच त्या ठिकाणी नाही. पण तरी सुद्धा येशू असं म्हणत नाही की तू माझ्या लोकांचा छळ का करतोस, माझ्या मंडळीचा छळ का करतोस. येशू त्या ठिकाणी असं म्हणतो की तू माझा छळ का करतोस. याचा अर्थ जो कोणी मंडळीच्या विरोधात काम करतो, मंडळीचा छळ करतो, तो अप्रत्यक्षरित्या, डायरेक्टली मला तुम्हाला सांगू द्या प्रत्यक्षरित्या की तो येशूचा छळ करत आहे. आणि म्हणून येशू पाऊलाला म्हणतो की तू माझा छळ त्या ठिकाणी का करतोस. हे समजून घ्या रिलेशनशिप, मस्तक आणि शरीर नाही का. ख्रिस्ता मंडळीचं मस्तक आहे. कलोसेकरास पत्र याचा 1 अध्याय 18 वचन त्या ठिकाणी आम्हाला सांगतं. आणि 1 करीन 12 अध्याय आम्हाला शरीराविषयी सांगतं. हे मस्तक आणि शरीर आहे. मस्तकाला शरीरापासून वेगळं काढलं जाऊ शकत नाही. असं नाही की शरीरामध्ये वेदना होतात त्यावेळेस मस्तकाला वेदना होत नाहीत, असं आहे का? ज्या शरीराच्या कुठल्याही भागाला होतात, अल्टिमेटली पहिल्यांदा त्याचा ताण जर कुठे येतो तर मस्तकामध्ये येत. कारण सगळे काही कंट्रोल जे आहे ते त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू दे की मंडळीविरुद्ध होणारा प्रत्येक अन्याय हा येशूच्या अंतःकरणाला स्पर्श करतो.
मंडळी विरुद्ध होणारी कुठलीही गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष येशू विरोधाची गोष्ट आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी सुद्धा ज्यावेळेस मंडळीच्या विरुद्ध काय करतो, असं नाही होत की मी देवाच्या विरुद्ध नाही काय करत, आम्ही प्रत्यक्ष प्रभू येशू ख्रिस्ताच्या विरुद्ध करतो. आणि ज्यावेळेस आम्ही मंडळीसाठी काहीतरी करतो, मला तुम्हाला सांगू द्या की आम्ही डायरेक्टली प्रभू येशू ख्रिस्तासाठी ती गोष्ट करतो. आणि म्हणून मंडळीतली प्रत्येक वेदना येशूला माहिती आहे, मंडळीतला प्रत्येक अश्रूसुद्धा त्याला माहिती आहे, मंडळीमध्ये प्रत्येक टेकला जाणारा गुडघा त्या ठिकाणी त्याला माहिती आहे. आणि म्हणून यासाठी मंडळीवर प्रेम करू नका की ती निर्दोष आहे, ती परिपूर्ण आहे. नाही, ती परिपूर्ण नाहीच आहे, कोणच परिपूर्ण नाही. तिला परिपूर्ण करण्यासाठी आम्हाला देवाच्या कार्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. प्रेम यासाठी करा की खुद्द येशू तिच्यावर प्रेम करतो आणि तिला ख्रिस्ताचं शरीर म्हटलं. देव ज्या गोष्टीवर प्रेम करतो त्या गोष्टीवर प्रेम न करता आम्ही कशा पद्धतीनं देवाची सेवा करणार, नाही का? आम्ही म्हणतो की मी ख्रिस्तासाठी करतो, ख्रिस्तासाठी समर्पण करतो, आणि ख्रिस्त ज्या गोष्टीवर प्रेम करतो त्या गोष्टीवर जर आम्ही प्रेम करत नाही तर आम्ही ख्रिस्ताची सेवा कशा पद्धतीनं करू शकतो. आणि म्हणून समजून घ्या की मंडळीवर केलेली निंदा म्हणजे आम्ही देवाच्या प्रिय गोष्टीची निंदा करत आहे. लोक कसेही असतील, परंतु मंडळी म्हणून ज्यावेळेस आम्ही बघतो आम्ही त्याच्या प्रिय गोष्टीची निंदा करतो. आणि ज्यावेळेस आम्ही मंडळीची उभारणी करण्यासाठी त्यामध्ये कार्यरत होतो, आम्ही देवाच्या कार्यामध्ये कार्यरत होतो. हे कुठल्या लोकांनी दिलेलं काम नाही, हे कुठल्या व्यक्तीनं दिलेलं काम नाही, हे देवानं काम आहे. देव तिची उभारणी करत आहे आणि आम्ही तिच्यामध्ये उभारणी करण्यासाठी सहाय्य करतो. आम्ही ज्यावेळेस मंडळीसाठी प्रार्थना करतो त्यावेळेस ख्रिस्ताचं ओझं आम्ही स्वतःच्या डोक्यावर घेतो, कारण मंडळीला परिपूर्णतेकडे नेण्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. आम्ही ख्रिस्ताच्या हृदयाच्या ओझ्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही सहभागी होतो. आणि मंडळीची सेवा ज्यावेळेस आम्ही करतो तेच वेळेस आम्ही ख्रिस्ताची सेवा करतो. दुसरा कुठलाही मार्ग नाही आहे ख्रिस्ताची सेवा करण्याचा. गोरगरिबांची सेवा करतो म्हणाल तर मंडळी म्हणूनच करावे लागते, कारण तुम्ही आणि मी मंडळीच आहोत, ख्रिस्ताचं शरीरच आहोत. आणि जर नाही आहोत तर आम्ही ख्रिस्ताचं शरीर नाही, आणि जो शरीराच्या बाहेर आहे अशी कुठलीही गोष्ट शरीरासाठी काम करू शकत नाही. मंडळीच्या बाहेर असणारी कुठलीही गोष्ट मंडळीसाठी काम करू शकत नाही. दुसरी गोष्ट लक्षात घ्या की मंडळी म्हणजे विश्वासणाऱ्यांसाठी एक प्रकारे कार्यशाळा म्हटलेलं आहे. कार्यशाळा की ज्या ठिकाणी विश्वासणारा घडला जातो. आणि आजकाल बऱ्याचशा ठिकाणी मला पाहायला मिळतं, व्हॉट्सॲपवर पण जाहिराती असतात, ऑनलाईन चर्चेसचं फॅड खूप त्या ठिकाणी निघालं आहे. आणि तरुणांमध्ये विशेष करून अशा चर्चची मेंबरशिप वाढलेली आहे. कोणतर अमेरिकेमध्ये युरोपमध्ये बसून चर्च घेत असतो, आम्ही या ठिकाणी आमचं चर्च सोडतो आणि ऑनलाईन त्या चर्चला अटेंड होतो आणि आम्ही म्हणतो की आम्ही त्या चर्चचे सभासद आहोत, नाही का? आम्ही त्या चर्चचे सभासद आहोत, आम्हाला स्थानिक मंडळीची त्या ठिकाणी गरज वाटत नाही. आणि ही गोष्ट त्या ठिकाणी आम्हाला समजून घेण्याची गरज आहे की जोपर्यंत आम्ही मंडळीमध्ये सहभागिता आमची वैयक्तिकरित्या येत नाही तोपर्यंत परमेश्वर त्या ठिकाणी आम्हाला घडवू शकत नाही. बरेच लोक असं म्हणतात की मी घरी बायबल वाचतो, मी घरी प्रार्थना करतो, मला चर्चची गरज नाही, परंतु आमची जी आध्यात्मिक उन्नती जी आहे ती केवळ एवढ्याच गोष्टीनं पूर्ण होईल असं नाही. प्रार्थना आवश्यक आहे, वचन आवश्यक आहे, देवाबरोबर वेळ घालवणं आवश्यक आहे, परंतु त्याचबरोबर आमची मंडळीमध्ये सहभागिता असणं हे गरजेचं आहे. कारण तोपर्यंत ख्रिस्त ज्या प्रतिरूपामध्ये आपल्या प्रतिमेप्रमाणे आम्हाला घडवू पाहतो त्या प्रतिमेमध्ये आमचं रूपांतर होऊ शकत नाही. त्या ठिकाणी ज्या हेतून परमेश्वरानं आम्हाला बोलवलं, जसं मगाशी मी सांगितलं पहिले पेत्राचा 2 अध्याय की आम्ही त्याचे सद्गुण प्रदर्शित करावे. जर तुम्ही आणि मी मंडळीमध्येच नाही, मंडळीच्या द्वारेच नाही, घरामध्ये बसून जर आम्ही म्हणतो की मंडळीचा भाग आहे, तुम्ही सद्गुण कुठं प्रकट करणार, नाही का? सद्गुण प्रकट करायचं असेल तर त्यासाठी मंडळीमध्ये जाणं, जगामध्ये घडणं हे अतिशय गरजेचं आहे. प्रार्थनेद्वारे आमची उन्नती होईल काय? निश्चितपणे होईल. मननाच्याद्वारे आमची उन्नती होईल काय? निश्चितपणे त्या ठिकाणी होईल. वचनांच्या द्वारे उन्नती होईल काय? निश्चितपणे होईल. परंतु एवढ्याद्वारेच होत नाही, मंडळीची सहभागिता खूप महत्त्वाची आहे. अनेक लोक उपमा देतात, नाही का, एक मंडळीतून बाहेर असणारा व्यक्ती विश्वासणारा म्हणजे असा एक रखरखता निखारा, नाही का, अग्नी आहे त्यामध्ये खूप, परंतु तो जर त्या निखाऱ्यातून त्याचा बाजूला काढून एक कोळसा जर तुम्ही त्या ठिकाणी ठेवला तर तो फार वेळ धगधगत राहू शकत नाही. त्याला धगधगत राहण्यासाठी त्याच्या आजूबाजूला आणखी धगधगते निखारे पाहिजेत. जर त्या धगधगत्या निखाऱ्यांमध्ये जर तुम्ही आहात, जर पवित्र आत्म्याच्या अग्नीनं पेटलेल्या लोकांमध्ये जर तुम्ही आहात तरच तुमचं जीवन त्या निखाऱ्यासारखं ज्वलंत होऊ शकतं.
बाजूला काढून ठेवलं तर ते 2-4 दिवसामध्ये विझून जाईल. बघा, अनुभव घेऊन बघा. मंडईतून मी बाजूला राहतो महिना 2 महिना, तो आवेश, ती प्रीती अजिबात त्या ठिकाणी राहणार नाही. आणि म्हणून तर त्या ठिकाणी वचन असं म्हणते, इफिस्करास पत्र 2:19 वचन, की तुम्ही देवाच्या घराण्याच्या आत, असं म्हटलेलं नाही का. ह्या मंडईचं मिळून देवाचं त्या ठिकाणी घराणं होतं. मंडईमध्ये ते परमेश्वर जे आमच्यामध्ये गुण आणू पाहतो ते मंडईमध्ये विकसित होताना पाहायला मिळतं. प्रभू येशू त्या ठिकाणी नम्रतेविषयी बोलतो. फिलिप्पिकरास पत्र याचा 2 अध्याय 3 वचन, की नम्रतेने एकमेकांना स्वतःपेक्षा श्रेष्ठ माना. आता घरामध्ये बसलं की सगळ्यांनाच वाटतं नाही का, मी सगळ्या जगामध्ये नम्र आहे. मनामध्ये विचार येतो की मीच नम्र आहे, माझ्या इतका नम्र कोणच असू शकत नाही. तिची कसोटी कुठं लागणार, की ज्यावेळेस तुम्हाला इतरांना फेस करावं लागेल, त्यांच्याबरोबर काम करावं लागेल, आणि समोरचा एखादा तुम्हाला चिडवण्याचा प्रयत्न करेल, काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करेल, मग खरं समजेल की आम्ही किती नम्र आहे, नाही का. या नम्रतेची कसोटी जोपर्यंत आम्ही मंडळीमध्ये जात नाही, जगाचा सामना करत नाही, विविध लोकांमध्ये मिसळत नाही, तोपर्यंत आमच्यामध्ये ख्रिस्ताची नम्रता विकसित होऊ शकत नाही. कारण ख्रिस्त दररोज आणि दररोज अनुभवातून तुम्हाला आणि मला घडवतो. आणि म्हणून म्हटलं की ही कार्यशाळा आहे. एकटा असताना सगळे स्वप्नामध्ये सगळ्याच गोष्टी चांगल्या वाटतात स्वतःविषयी, बाहेर गेले की समजतं की आम्हाला काय, किती नम्र आहे. आणि समोरचं आमच्याकडे बघितलं नाही तरी आमची नम्रता गळून पडते. बघा किती ताटलं आहे, नाही का. मी समोर आलो आणि माझ्याकडे कोण बघतसुद्धा नाही. मला पण केव्हा केव्हा होतं नाही का, कोणी जर दुर्लक्ष केलं माझ्याकडे, तर अरे मी स्वतः इथं बसलो आणि माझ्याकडे दुर्लक्ष करून गेलं. हे घडवलं जातं, हे मंडळीमध्ये त्या ठिकाणी घडवलं जातं. क्षमेविषयी त्या ठिकाणी बोललं. कलसीकरस पत्र याचा 3 अध्याय 13 वचन, एकमेकांना क्षमा करा. घरामध्ये बसलं की आम्हाला वाटतं की आम्ही चला क्षमा करतो, ठीक आहे. परंतु जोपर्यंत तो माणूस समोर येत नाही, दुसऱ्यांदा समोर आले की क्षमा वगैरे सगळे त्या ठिकाणी गळून पडते, नाही का. आमचे तळपायाची आग त्या ठिकाणी मत्स्यकाला जात. आणि एक क्षमा त्याच वेळेस आम्ही शिकू की मंडळीमध्ये ज्यावेळेस आम्ही एकमेकाविषयी एकमेकाच्या संपर्कामध्ये येऊ, एकमेकाच्या समोर येऊ, एकमेकाला समजून घेऊ, मंडळीचा उद्देश समजून घेऊ, आम्ही त्या ठिकाणी काय आहोत हे समजू, आणि आमच्या अक्षमाशील वृत्तीमुळे मंडळीचं होणारं नुकसान आम्हाला दिसेल, देवाच्या कार्यामध्ये येणारं अडखळण त्या ठिकाणी आम्हाला दिसेल, त्यावेळेस मग आम्ही क्षमा करण्यासाठी शिकू. जोपर्यंत आम्ही समोरच येत नाही तर आम्ही एकमेकाला क्षमा कशा पद्धतीनं करणार. वचन त्या ठिकाणी सांगतं योहान 13:35, जर तुम्ही एकमेकावर प्रेम केले तर सर्व लोक ओळखतील की तुम्ही माझी साक्षी आहात. एकमेकावर प्रेम कसं करणार जर मंडळीमध्ये जातच नाही मी तर. समाजाशी कुठेतरी अमेरिकेत बसलेल्या मंडळीबरोबर मी जमत आहे, कुठेतरी ऑनलाईन आम्ही 15-20 मिनटं, अर्धा तास, 1 तास एकत्र असतो. इतर वेळेस त्यांचं काय चाललं आहे मला माहिती नाही, माझं काय चाललं आहे मला माहिती नाही, त्यांचं रडगाणं काय मला माहिती नाही, माझ्या मनाच्या यातना काय आहेत त्यांना माहिती नाही. सगळं कमर्शियल, नुसतं वरवरचं होऊन बसलं. आम्ही प्रार्थना करतो, नंतर एकमेकाशी संबंध काय नाही. मंडळीमध्ये एकत्र येणं म्हणजे एकमेकाची ओझीवान आहे, नाही का, एकमेकाचं बर्डन घेणं आहे, त्याला मंडळी म्हटलं जातं. एकमेकाला सहभागिता देणं, एकमेकाला सहाय्य करणं, एकमेकाला मदत त्या ठिकाणी करणं, एकमेकाला प्रीती दाखवणं. जर एकमेकाच्या संपर्कात त्याच्या तोंडच जर मी बघत नाही, मी मंडळीमध्ये जात नाही, तर माझ्या बंधूला मी प्रेम दाखवणार कुठं, त्याची मदत मी करणार कुठं, त्याचं ओझं मी माझ्या खांद्यावर घेणार कुठं. आणि या गोष्टी शिकायला जर कुठं मिळत असतील तर केवळ मंडळीमध्ये त्या ठिकाणी गोष्टी शिकायला मिळतील. सेवाभाव काय करायचं, सेवाभाव करायचा मंडळीच्या बाहेर जाऊन तुम्ही करूच शकत नाही. कारण सेवाभाव आम्हाला शिकायला मिळतो मंडळीमध्ये जाऊन. जर आम्ही स्वतःचे जे विश्वास आणणारे बंधुभाव आहेत त्यांची जर सेवा करू शकत नाही, त्यांना जर मदत करू शकत नाही, तर मग ज्यांचा काही संबंध नाही अशा लोकांना आम्ही कशी काय मदत करणार, नाही का. त्यांच्याविषयी आम्हाला कळकळा कसा वाटणार. जर घरात मी माझ्या भावाची काळजी घेत नाही, माझ्या आईची, माझ्या वडिलांची काळजी घेत नाही, मंडळीमध्ये ख्रिस्तामध्ये जे बांधले गेलेले बंधू भगिनी आहेत त्यांची आम्ही काळजी घेत नाही, तर मग जगाच्या लोकांची आम्ही काळजी घेणार कसं. आणि म्हणून या कार्यशाळेमध्ये जाऊन आम्ही स्वतःला तयार करणं हे गरजेचं आहे. प्रारंभीची मंडळी याचं अनोखं उदाहरण असलेलं आम्हाला पाहायला मिळतं. जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेले लोक होते, नाही का. ज्यावेळेस बाप्तिस्मा झाला, पवित्र आत्मा आला, जवळजवळ 17-18 लोक गट त्या ठिकाणी सांगितले. प्रत्येकजण आपली आपली वेगळी भाषा बोलत होते आणि यांची मिळून मंडळी मांडलेली होती, पहिली मंडळी. प्रत्येकाची संस्कृती वेगळी, प्रत्येकाचा वंश वेगळा, प्रत्येकाच्या अडचणी वेगळ्या. मग त्यासाठी सिस्टीम करावी लागली. कणानी लोकांना वाटत होते यहूद्यांना की आमच्याकडे लक्ष दिलं जात नाही, मग निवडणूक घ्यावी लागली, वडील नेमावे लागले, एकमेकाला समजून घ्यावं लागलं. त्यातून
या सगळे लोक जोपर्यंत एकमेकाला आम्ही समजून घेत नाही, हे समजून घेणं कशामुळं आलं? सहभागितेमुळं आलं. पहिली मंडळी सहभागितेमध्ये एक होती, पहिली मंडळी प्रार्थनेमध्ये एक होती, पहिली मंडळी त्या ठिकाणी वचनांमध्ये, पहिली मंडळी सगळ्या आपल्या गरजा एकमेकाशी वाटून घेत होते आणि यामुळे त्या मंडळीची झालेली उन्नती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून या कार्यशाळेमध्ये जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ख्रिस्ताचे गुण आमच्यामध्ये विकसित होऊ शकत नाहीत. आणि म्हणून मंडळी ही आमच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे आणि म्हणून आम्ही तिच्यासाठी काम करत राहावं ही परमेश्वराची प्रभूची इच्छा असलेली त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते. आणि म्हणून त्यासाठी आम्ही केवळ त्या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं नाही आहे. जसं मी मगाशी म्हटलं, जगतो म्हणजे काय? केवळ अस्तित्व आहे म्हणजे जगतो असं नाही. आणि जर वचन आम्हाला शरीराची उपमा देतं मंडळीला, तर याचा अर्थ प्रत्येकानं त्या ठिकाणी काहीतरी काम करायचं आहे. पाऊल त्या ठिकाणी 1 Corinthians 12 शरीराची उपमा देतो नाही का? आणि त्यामुळे प्रत्येकानं त्या ठिकाणी काम करणं हे गरजेचं आहे. 1 पेत्र 4 अध्याय 10 वचन आम्हाला सांगते की प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभारीप्रमाणे ते एकमेकांच्या कारणी लावा. ही परमेश्वरानं दिलेली जबाबदारी आहे. कृपादानं तुम्हाला आणि मला घरात ठेवण्यासाठी नाहीत, कृपादानं तुमचं आणि माझं गौरव करण्यासाठी नाही, कृपादानं यासाठी दिलेले आहेत की आम्ही चांगल्या कारभाराप्रमाणे ते एकमेकांच्या कारणी लावणं, हा त्या ठिकाणी देवाची आज्ञा आम्हाला दिलेली आहे. आणि प्रत्येकानं असं म्हटलेलं आहे, काहीच लोकांनी असं नाही म्हटलेलं. प्रत्येकानं जो कोणी मंडळीमध्ये आहे त्या प्रत्येकानं आपलं कृपादान मंडळीच्या कारणी लावणं त्यासाठी गरजेचं आहे. मग ते संदेशाचं कृपादान असू दे, मग ते गीत गाण्याचं कृपादान असू दे, मग ते शिकवण्याचं कृपादान असू दे, मग काउन्सिलिंगचं कृपादान असू दे, एखाद्याला धीर देणं ही सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे, प्रशासनाचं कृपादान असू दे, जे काही परमेश्वरानं आम्हाला त्या ठिकाणी कृपादान दिलेलं आहे, कौशल्य दिलेलं आहे, त्याचा उपयोग जोपर्यंत मंडळीसाठी प्रत्येक व्यक्ती करत नाही तोपर्यंत ख्रिस्ताची मंडळी सुदृढपणे त्या ठिकाणी उभा राहू शकत नाही. आणि म्हणून मी बाजूला राहतो, करणारे करू देत, असा जर आमची इच्छा असेल तर आम्ही या गोष्टी समजून घेण्याची गरज आहे. मला पद मिळालं तरच मी करेन, मला पुढे केलं तरच मी करेन, प्रतिष्ठा असली तर मी करेन, नाही आहे. देवाचं वचन आम्हाला सांगतं नाही का, जो तुमच्यामध्ये मोठा होऊ पाहतो त्यांना काय व्हावं? प्रथम सेवक व्हावं असं म्हटलं. आणि ही सेवा सेवेची सेवा आहे. जर आम्ही मंडळीसाठी म्हणतो सेवा करण्याची तयारी असेल तरच आम्ही मंडळीसाठी काम करू शकतो. हे कृपादान जर आम्ही मंडळीच्या कार्यासाठी वापरत नाही तर आम्ही त्या गड्याप्रमाणे आहोत की ज्याला मालकानं काहीतरी दिलं परंतु त्यानं ते जमिनीमध्ये पेरून ठेवलं. आणि असे सेवक नेहमी परमेश्वराच्या क्रोधाला पात्र ठरत आलेले आहेत. जर परमेश्वरासाठी तुमची कमिटमेंट आहे की ख्रिस्तासाठी म्हणजेच मंडळीसाठी, आणि म्हणून जोपर्यंत आम्ही मंडळीसाठी काम करत नाही, मंडळीचं मोल लक्षात घेऊन, मंडळीचं स्थान लक्षात घेऊन, मंडळीची गरज लक्षात घेऊन जोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी काम करत नाही तर तुमचं आणि माझं मंडळीमध्ये असणं व्यर्थ आहे. त्यामुळं मंडळी माझ्यासाठी काय करणार हा प्रश्न विचारण्यापेक्षा मी मंडळीसाठी काय करू शकतो, कारण ती ख्रिस्ताची मंडळी आहे. आम्ही स्वतःला ख्रिस्तापेक्षा जर मोठं करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याच्या सान्निध्यातून त्या ठिकाणी बाहेर पडतो. आणि ही गोष्ट लक्षात घेऊन तुम्ही आणि मी सेवा करणं, त्या ठिकाणी मंडळीसाठी जगणं म्हणजे हेच आहे की सेवा करणं, एकमेकाची सेवा करणं. मंडळीसाठी जगणं म्हणजे हेच आहे की आम्ही त्या ठिकाणी मंडळीमध्ये ऐक्य स्थापन करण्याचा प्रयत्न करणं. बऱ्याच वेळेस ऐक्य स्थापन करण्यापेक्षा आम्ही आमच्या कुरबुरीनं त्यामध्ये गट पाडण्याचा प्रयत्न करतो नाही का. ख्रिस्ताच्या शरीराची विभागणी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो. आणि आम्हाला वाटतं की मंडळीसाठी मी काम करत आणि वाटतं अशा पद्धतीने काम केलं तर मी मंडळीची उन्नती घडवून आणेन. जर मंडळीमध्ये ऐक्य नाही तर मंडळीमध्ये उन्नती नाही. आणि त्यामुळं दोष असतील, अपूर्णता असतील, वादविवाद असतील, परंतु एक शरीर समजून जोपर्यंत आम्ही प्रत्येक अवयव, प्रत्येक सांधा एकमेकाशी जोडण्याचा, एकमेकाला अनुकूलपणे काम करण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी मंडळीची उन्नती होऊ शकत नाही. आणि हे केव्हा करू? ज्यावेळेस आम्ही सेवा करू. हे सगळं जे आहे ते सेवेसाठीच आहे. कारण खुद्द येशूसाठी सुद्धा म्हटलं की मनुष्याचा पुत्र हा कशासाठी आला? सेवा करून घेण्यासाठी नाही तर सेवा करण्यासाठी या. आणि सेवेच्या मधलं हे मूलभूत तत्व आहे. जर तुम्ही UBSला जाल, पुण्याला युनियन बिब्लिकल सेमिनरी, त्यांचा हा मोठा दिसेल, सेवा करून घेण्यासाठी नाही तर सेवा करण्यासाठी.
ह्या बेसिक गोष्टी जोपर्यंत आम्ही समजून घेत नाही तोपर्यंत आम्ही ख्रिस्ताच्या कार्यासाठी प्रामाणिकपणे प्रभावीपणे त्या ठिकाणी सेवा करू शकत नाही. मग यासाठी निश्चितपणे तुमच्यामध्ये नम्रता पाहिजे. समोरचा काय बोलतोय बोलू द्या, त्यानं तुम्हाला आणि मला काय फरक पडत नाही. आम्ही कुणाला उत्तरदायित्व आहोत? आम्ही देवाला उत्तरदायित्व आहोत. त्या व्यक्तीला उत्तरदायित्व नाही आहे. तो व्यक्ती निघून जाईल. सहनशीलता आमच्यामध्ये पाहिजेच, कारण ख्रिस्तानं जर सहनशीलता दाखवली नसती तर तुमचं आणि माझं तारणच झालं नसतं. प्रेषितांनी जर सहनशीलता दाखवली नसती तर त्या ठिकाणी मंडळीची स्थापनाच झाली नसती. प्रेषितांनी आणि विश्वासणाऱ्यांनी जर सहनशक्ती नसती, सहन केलं नसतं तर ख्रिस्ताचं शुभवर्तमान या ठिकाणी आलंच नसतं. आज आम्ही 100-150 वर्षानंतर त्यांची आठवण काढत आहोत. आज तुम्ही काय करता हे खूप महत्त्वाचं आहे. आज ज्यावेळेस तुम्ही मंडळीचा विचार करता त्यावेळेस तुमच्या 15-20 वर्षापूर्वीच्या लोकांनी काय केलं याचा विचार करता, कारण त्यांनी त्या काळामध्ये जे निर्णय घेतले त्यानुसार आजची मंडळी जी काय ती तुमच्या निदर्शनास येत आहे. अजून 15-20 वर्षानंतर त्या ठिकाणी मी नसेल, तुम्ही नसाल, कदाचित तुम्ही इथं उभा असाल, तुमच्या पुढे दुसरे कुठले तर लोक बसलेले असतील किंवा तुम्ही सुद्धा इथं उभा नसाल आणि ते लोक मंडळीविषयी विचार करत असतील, मंडळी आणि मग ते लोक आपल्या मंडळीचं परीक्षण करत असतील. मला तुम्हाला सांगू द्या, त्यावेळेस ते लोक मंडळीविषयी जे काही बोलतील ते आज तुम्ही आपल्या मंडळीविषयी जो काही निर्णय घेता त्यावर अवलंबून आहे. आज जर तुम्ही मंडळीसाठी सेवा करण्याचा निर्णय घ्याल, आज मंडळीसाठी अपमान सहन करण्याचा निर्णय घ्याल, आज मंडळीसाठी सहनशीलता बाळगण्याचा निर्णय घ्याल, आज मंडळीसाठी कोणतीही किंमत मोजून मंडळीसाठी सेवा करण्याचा निर्णय घ्याल तर 20 वर्षानंतर इथं बसलेली तुमची पुढची पिढी अभिमानानं बघेल की हे लोक होते म्हणून आज मंडळी या स्थानावर आहे. आम्ही बघतो काही लोकांकडे नाही का की या लोकांनी ख्रिस्तासाठी समर्पण केलं म्हणून आज आमच्या मंडळीची उन्नती आहे. मग त्या ठिकाणी विश्वासणाऱ्यांची भर पडलेली दिसेल. त्या ठिकाणी अनेक बाप्तिस्मे लोक त्या ठिकाणी होत असतील, अनेक विश्वासणाऱ्यांची भर पडत असेल. त्यासाठी झिजून मरावं लागतं. पाऊलाप्रमाणे म्हणावं लागतं की माझ्यासाठी जगणं हे ख्रिस्त. जर म्हटलं नसतं तर मंडळीमध्ये भरच पडली नसते. आज ज्यावेळेस आम्ही मंडळीचा रिपोर्ट द्यायला उभा राहतो, माझी मंडळीसुद्धा त्यामध्ये समाविष्ट आहे. आम्ही काही वेगळं नाही. वार्षिक रिपोर्ट देतो नाही का, दान किती जमलं लाखोमध्ये ते असतं, देणग्या किती आल्या लाखोमध्ये असतात. आणि ज्यावेळेस आध्यात्मिक रिपोर्ट येतो, बाप्तिस्मा किती झाला, एखादा दुसरा असला तर कदाचित. जे बाप्तिस्मे होतात ते शक्यतो आपले ख्रिस्ती कुटुंबामधूनच होतात. एखादा दुसरा बाप्तिस्मा झाला तर झाला, नाही झाला तर नाही झाला. दुसरं आम्ही म्हणतो की शुभवर्तमान काय झालं, नवीन गट किती स्थापन झाले, कायम त्या ठिकाणी डॅश मारलेला असतो. मग त्या ठिकाणी आम्ही म्हणतो की शुभवर्तमानासाठी फंड किती राखून ठेवला, त्या ठिकाणी डॅश मारलेला असतो नाही का. आणि शेवटी मात्र एक ओळ न चुकता आम्ही लिहितो की परमेश्वरानं आम्हाला त्याच्या कार्यामध्ये मदत करावी म्हणून नेहमीच आमच्यासाठी प्रार्थना करा. कशासाठी प्रार्थना करा, नाहीच आहे. आणि तेच पहिल्या मंडळीकडे आपलं लक्ष लावतो. मी प्रेषितांची कृत्येच पुस्तकाचा अभ्यास करत असताना 120 लोक नाही का लपून बसलेले प्रार्थना करत होते. देवाचा आत्मा त्यांच्यावर आला, पवित्र आत्म्याच्या अग्नीनं पेटून उठले. प्रेषितांनी पहिला बाप्तिस्मा दिला, पेत्रानं पहिला संदेश दिला. किती लोक बाप्तिस्मा झाले, 3000 लोक. आणि मग प्रत्येक अध्यायामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल की 5000 पुरुष, स्त्री आणि मुलं वेगळी. मग अनेकांची रोज भर पडली, अनेकांची रोज भर पडली. 20,000 आणि लाखापर्यंत तो आकडा गेला केवळ काही काळामध्ये. असे लोक ज्यावेळेस प्रार्थना करतात ना की देवानं आम्हाला सामर्थ्य पुरवावं, देवानं आमचा उपयोग करून घ्यावा म्हणून आमच्यासाठी प्रार्थना करा, त्या विनंतीला काहीतरी अर्थ राहतो. आम्ही काहीच करणार नाही, आमचं समर्पण काहीच नाही, आम्हाला काहीच त्या ठिकाणी सहनशीलता नको, आम्हाला त्याग नको, आम्हाला काही संघर्ष नको, काही नको. आम्ही फक्त जगित गोष्टींच्या मागं, पदांच्या मागं पळत आहे. आणि मी म्हणतो की मी ख्रिस्तासाठी आणि मंडळीसाठी. आणि मग आमची रिपोर्ट अशा पद्धतीने दिसताना आम्ही म्हणतो की ख्रिस्तानं आमचा उपयोग करून घ्यावा म्हणून आमच्यासाठी प्रार्थना करा. कसा प्रार्थना करा, जे कृपादानच तुम्ही वापरत नाही, देवानं दिलेली मौल्यवान संपत्तीच तुम्ही जर मंडळीसाठी वापरत नाही, जर तुम्ही ती मातीमध्ये पेरून ठेवता. गाण्याचं दान आहे परंतु क्वायरला जात नाही, वचन सांगण्याचं दान आहे परंतु आपल्या शेजारच्या व्यक्तीला वचन सांगावं वाटत नाही, प्रशासनाचं दान आहे, संघटन कौशल्य आहे परंतु लोकांना ख्रिस्ताच्या नावासाठी एकत्र करण्यासाठी आम्ही वेळ देत नाही. माझ्याजवळ पद नाही तर मी काहीच नाही करणार, स्वतःला नम्र नाही करत,
तर या सगळ्या गोष्टींचा काहीच अर्थ राहत नाही. असे लोक ना ख्रिस्तासाठी काय करू शकतात, ना असे लोक मंडळीसाठी काय करू शकतात. आणि म्हणून जर ख्रिस्तासाठी आणि मंडळीसाठी काय करायचं असेल तर समजून घ्या की ही अपूर्णच मंडळी आहे. तुम्ही आणि मी पण अपूर्ण आहोत. जगामध्ये पूर्ण झालेली मंडळी कुठेही भेटणार नाही. सँक्टिफिकेशन, कृपेच्या काळामध्ये आहोत. कृपा झाली म्हणून आहोत. परमेश्वर रोज आम्हाला घडवत आहे. तो घडवेल त्यावेळेस आम्हाला वर घेतलंच. दुसरी गोष्ट ही ख्रिस्तानं बांधलेली मंडळी आहे, कुठल्याही व्यक्तीची नाही. त्यामुळे याचा कोण मालक नाही आहे. आणि त्यामुळे ज्यावेळेस आम्ही काम करतो, आम्ही ख्रिस्तासाठी काम करतो हे समजून घेऊन त्या ठिकाणी काम करण्यासाठी काम त्या ठिकाणी करण्याची गरज आहे. ही मंडळी म्हणजे एक शरीर आहे. आम्ही सगळे त्या शरीराचे अवयव आहोत. एक जरी अवयव बाजूला झाला तरी त्याला अपंगत्व येतं, नाही का, व्यवस्थित काम करू शकत नाही. आणि म्हणून ख्रिस्ताच्या शरीरामध्ये आमचं जे काम आहे ते आम्ही प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करूया. त्यानं जी कृपादानं आम्हाला दिली त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न करूया. आणि निश्चितपणे मग त्यावेळेस आम्ही आमच्या जीवनाकडे मागं वळून बघू. त्यावेळेस आम्ही म्हणू शकतो की माझं जीवन मी ख्रिस्तासाठी आणि मंडळीसाठी दिलं. परमेश्वर करो आणि ख्रिस्तासाठी आणि मंडळीसाठी अद्भुतरित्या तुमचा उपयोग करून घेण्यासाठी तो तुम्हाला सहाय्य पुरव. प्रार्थना करू. प्रभू, मी तुझी उपकार स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या लेकरांबद्दल बापा मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. त्यांना तू ऐकण्याचं कान दिलेलं आहेस परमेश्वर. स्वीकारण्याचं अंतकरण तू दिलंस परमेश्वर. आम्ही प्रार्थना करतो जे वचन आज तू आम्हाला दिलेलं आहे हे आमच्या अंतकरणामध्ये काम करण्यासाठी प्रिय परमेश्वर आम्ही तुझ्या जो प्रार्थना आणि विनंती करतो. तुझ्या पवित्र आत्म्याच्याद्वारे तू त्यांच्याशी बोल, त्यांच्या अंतकरणाला बोचणी लाव, त्यांना मार्गदर्शन कर परमेश्वर. तुझी इच्छा प्रदर्शित कर आणि त्यांच्या जीवनाचा उद्देश प्रिय परमेश्वरा त्यांना समजू द्यायची आणि प्रार्थना आणि विनंती करतो. आणि परमेश्वराचे आम्ही सिंह म्हणून ध्येय बाळगलं ख्रिस्तासाठी आणि मंडळीसाठी, त्यासाठी स्वतःचं समर्पण करण्यासाठी, जीवन देण्यासाठी, वाहून घेण्यासाठी तू त्यांना सहाय्य कर अशी मी प्रार्थना आणि विनंती करतो. जे काय होईल बापा ते सर्व तुझ्याच इच्छेप्रमाणे होतं. तारणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याच प्रिय आणि गोड अशा नावात मागतो. आमेन.